नमस्कार मंडळी. आजचा विषय आपला कंपनीतला आहे. म्हणजे एक कंपनीबद्दल बोलतो आपण. ठीक आहे. आता मी काय म्हणू लागलो की आता कंपनीमध्ये आहे ना एम्प्लॉयमेंट का कमी केलं जाते. आता काही कंपनीमध्ये मोठ्या IT पार्कमध्ये सध्या AIचा वापर जास्त करण्यात येत आहे ना, त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट कमी केलं जातं. आता सध्या मायक्रोसॉफ्टने 12,000 लोकांना सुट्टी दिली. ठीक आहे, काढून टाकलं. आणि दुसरं जे ऑदर मॅन्युफॅक्चरर्स कंपनी आहेत त्यांनी काय नॉर्मली त्याचं प्रोडक्शन एकतर काही सीझनमुळे डाऊन होतं. अरे मग तुम्ही प्रोडक्शनवर लक्ष, म्हणजे तुम्ही मार्केटिंगवर लक्ष द्या. कंपनीला मग एवढं म्हणणार, मार्केटिंगवर लक्ष द्या, तुम्ही प्रोडक्शन वाढवा. जे माणसं कामाला आहेत त्यांना काढू नका. आणि जरा वर्कर लोकांचं जरा लक्ष ठेवा, तरच तुमचं काहीतरी आहे. जर वर्कर लोक आहेत तर आपण कंपनी आपली ग्रो करू शकतो. या कोणतीही गोष्ट होऊ शकते. आता तुम्ही म्हणता की भाई नाही स्टाफ आपण चेंज करू. अरे चेंज करून किती करणार. एका सर्टन टाईममध्ये मिनिमम माणसंच आपल्या शहरात येतात. आणि एका टाईममध्ये जर वाटलं की बाई ते नाही करावं वाटत तर आपल्या गावाकडे जातील ना. आणि जरा आपण पगार पाणी जे देता ना स्टाफला, ते पण जरा विचार करून द्या. ओके. चला, बाकी काही म्हणणं नाही आहे. माझा काही विचार थोडाच मी मांडला माझा. जर कोणत्या कंपनीचे CEO बघत असेल तर त्यांचा पण एवढीच सेट नाही. आपल्या एक स्टाफकडे लक्ष द्या. काय अडचण असेल तर सोडवा. तुम्ही स्वतः ह्या गोष्टीमध्ये लक्ष द्या. म्हणजे कसं की खालचे लोक जास्त इन्व्हॉल्व होत नाहीत. खालचे लोक कानाडोळा करून टाकतात. चला हे काय होत राहते असं विचारतो. ठीक आहे, चला बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.